Co-powered by Techno. पूर्ण राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीचे वेध लागलेले आहेत आणि या पार्श्वभूमीवर कधीही विधानसभा निवडणुकीची घोषणा होऊ शकते हे लक्षात घेऊन प्रशासनाची तयारी सुरू आहे। जळगाव जिल्ह्यातली नेमकी तयारी कशी आहे यावर बोलण्यासाठी आपल्या सोबत जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आहेत। काय सांगणार सर, निवडणुकीची कधीही घोषणा होऊ शकते या पार्श्वभूमीवर आपली जळगाव जिल्हा प्रशासनाची नेमकी आतापर्यंतची कशी तयारी सुरू आहे? मतदान केंद्र असतील, मतदारांची संख्या आहे, यंदाचं स्वरूप कसं काय असणार आहे? आपण 3677 एवढे मतदान केंद्र तयार करून घेतलेलं आहे। प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये जो आपले 5 प्रकारचे केंद्र असतो, प्रशिक्षण केंद्र, रिसिव्हिंग सेंटर, डिस्पॅच सेंटर, मतमोजणीसाठी जो सेंटर आहे आणि त्याबरोबर स्ट्रॉंग रूम सगळ्यांना आपण तयार करून घेतलेलं आहे। नॉमिनेशन सेंटर पण आपला तयार आहे। सगळ्या अधिकारींची अबाउट 20,000 अधिकारींची नोंदवण्यात आलेली आहे। 14,000 अधिकारी आपल्याला लागणार आहे पोलिंग स्टेशनवर। आपले जे सगळे चेकपोस्ट आहे, आंतरराज्य बॉर्डर मीटिंग्स आहे, सगळे आपण पूर्ण करून घेतलेलं आहे। आणि सगळे प्रकारचे प्रशिक्षण जो आहे, एक्सेप्ट पोलिंग पार्टीची प्रशिक्षण निवडणूक प्रक्रिया जाहीर झाल्यानंतर असतो, परंतु ऑनलाईन प्रशिक्षण आपण सुरू करून घेतलेलं आहे। आणि सगळे प्रकारची EVM VVPATची जो सगळे राजकीय पक्षांसमोर जो फर्स्ट लेवल चेकिंग असतो ते पण आपण पूर्ण करून घेतलेलं आहे। आणि सगळे प्रकारची तयारी आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये पूर्ण करण्यात आली। यंदा जर राजकीय पक्षांमध्ये फूट पडलेली पाहिली तर उमेदवारांच्या संख्येमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे। तर त्या दृष्टीने आपली EVMची संख्या, VVPATची संख्या यामध्ये काही बदल झाला आहे का? किती नेमकी संख्या आहे आणि कर्मचाऱ्यांचं पण मनुष्यबळ वाढणार आहे यावेळेस, तर किती कर्मचारी या निवडणुकीसाठी आपण कामाला लावणार आहे? अबाउट 14,000 कर्मचारी आपले डायरेक्टली जो मतदान केंद्रावर राहणार आहेत त्यांची आपल्याकडे तयारी झालेली आहे। 120% प्रमाणे पाहिजे, त्याच्यापेक्षा जास्त आपल्याकडे 127% आहे। तसंच जो EVM VVPAT आहे त्याच्यामध्ये आपल्याकडे 127% आणि बॅलेट युनिटमध्ये 230% पर्यंत आपल्याकडे उपलब्ध आहे। तर सगळे साहित्य आपल्याकडे आजच्या डेटमध्ये उपलब्ध आहे। आणि लोकसभामध्ये ज्या ज्या गोष्टी आपण म्हणजे रियूज करू शकतो तर ते पण आपण यावेळी करतो आहे। तर सगळ्या गोष्टीच्या लक्षात घेता आपल्याकडे परिपूर्ण तयारी या ठिकाणी आहे। आणि उमेदवारांची संख्या वाढली तरी आपल्याकडे परिपूर्ण तयारी आहे। मतदार किती वाढलेले आहेत सर यावेळेस? नवीन मतदारांची संख्या कशी आहे आणि दुसरीकडे मतदान केंद्र किती वाढलेत? गेल्या वेळेसपेक्षाची यंदाची परिस्थिती नेमकी कशी आहे? अबाउट 150 मतदान केंद्र लोकसभा नंतर वाढलेले आहे। आणि आपल्याकडे 2 लाखपेक्षा जास्त आता मतदार मागच्या 1 वर्षात वाढले, त्याच्यामध्ये 1,20,000 महिला मतदार वाढलेले आहे। आणि याच्यामध्ये एक जो आपला जो जेंडर रेशो होता, जो लिंग रेशो जो आपण म्हणतो की 1000 पुरुष मागे किती महिला, 916 1 वर्ष पूर्वी होती, आज 944 पर्यंत गेलेलं आहे। सर, यंदाच्या निवडणुकीमध्ये जे उमेदवाराचं नामनिर्देशन पत्र सादर करायचं आहे ते त्या ठिकाणी त्या विधानसभामध्ये आपली रचना असणार आहे। नेमकी ही कशी रचना असणार आहे सर? प्रत्येक विधानसभा मतदार केंद्रामध्ये त्यांच्या एक रिटर्निंग ऑफिसर या मतदार निवडणूक निर्णय अधिकारीच्या एक कार्यालय आहे। त्या ठिकाणी आपण पूर्ण त्याचे मॉक ड्रिल करून त्याची तयारी करून घेतलेली आणि ते कार्यालयाचे बोर्डसहित सगळ्या गोष्टीची तयारी झालेली आहे। विभिन्न केस स्टडीज तयार करून आणि निवडणूक आयोगाचा जो ट्रेनिंग सेंटर आहे IIIDEM IIIDEM यांच्या माध्यमातून पण त्यांची प्रशिक्षण प्रक्रिया पूर्ण करण्यात आलेली आहे। आणि आपला पूर्ण प्रयत्न आहे की अचूकपणे या सगळ्या प्रक्रिया प्रत्येक विधानसभा मतदार केंद्रामध्ये आपण राबवणार आहे। आतापर्यंतच्या निवडणुकीमध्ये, यंदाच्या निवडणुकीमध्ये शासनाचे काही नवीन आदेश आहेत का? निवडणुकी संदर्भातले काही वेगळे आदेश आहेत किंवा काही सुधारणा करायला सांगितले शासन स्तरावरून? सगळ्या प्रकारची जो काही सूचना आहे भारत निवडणूक आयोग वेळोवेळी देत असतो, त्याच्यामध्ये ज्या ज्या गोष्टीची सुधारणा करण्यात आली आहे त्या सगळे बाबी आपण संबंधितांना कळवलेल्या आहे। निवडणुकीची घोषणा कधी होऊ शकते? तर आपण सज्ज आहात का जिल्हा प्रशासन म्हणून? नाही, आपण तयार आहे, परंतु घोषणा कधी होईल मला काय माहीत नाही। तर निवडणुकीची कधीही घोषणा झाली तरी जळगाव जिल्हा प्रशासन या ठिकाणी सज्ज असल्याची माहिती आपल्याकडे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली आहे। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। Co-powered by Techno. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।